मी फिश घेतलेले आहेत त्याला हळद मीठ लावून चांगल्या प्रकारे चोळून घेणार आहे। व्यवस्थित चोळून घेतले की त्याच्यामध्ये हळद आणि मीठ व्यवस्थित ऑब्झॉर्ब होते। याच्यातले काही फिश मी फ्राय करणार आहे तर काही फिशची भाजी बनवणार आहे, तर त्यासाठी मी दोन्ही फिश सेपरेट करणार आहे। चांगल्या प्रकारे मसाज करून लावावे। आता यातले मी काही फिश सेपरेट केलेले आहेत, तर मी आता हे फिश फ्रायसाठी याला मसाला लावणार आहे। तर याला मी जंजीर गार्लिक पेस्ट लावलेली आहे। तसेच मी याच्यामध्ये फिश फ्राय मसाला टाकलेला आहे, धनिया पावडर, लाल मिर्च पावडर, तसेच काळा मसाला, सोलापुरी काळा मसाला आहे हा, त्याचा फ्लेवर खूप छान आहे। आता याच्यामध्ये मी तांदळाचे पीठ टाकलेले आहे। तुम्ही येथे कॉर्नफ्लॉवर पण यूज करू शकता आणि खूप साऱ्या कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस। आता हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे केअरफुली, कारण का माशाला काटे असते ते हाताला लागण्याची शक्यता असते, त्यामुळं अलगद हाताने तुम्ही चांगले लावून घ्या। वाटलेस तर थोडे पाणी ॲड करा, जास्त पाणी ॲड करू नका, थोडेच ॲड करा की ज्याने फक्त ते पिसांना मसाला लागेल इथपर्यंतच। मी इथे थोडेसे पाण्याचा हात घेतलेला आहे। अशा प्रकारे अजून थोडासा हात घेऊन लावून घेणार आहे। आणि हे पहा, आता माझे पूर्ण सगळं मसाला व्यवस्थित माशाला लागलेला आहे, तर याला मी झाकून थोडा वेळ मॅरिनेट व्हायला ठेवणार आहे। तर चला आता इथे भाजीची तयारी करूया। इथे मी 1 चमचा तीळ, 1 चमचा खसखस चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे। याचा छान असा वास सुटेपर्यंत मी याला चांगले परतून घेणार आहे। आता ही चांगल्या प्रकारे लाल लाल दिसायला स्टार्ट झालेली आहे, हे पहा। आता मी याला एका डिशमध्ये काढून घेणार। तसेच मी इथे अर्धे वाटी खोबरे चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे। इथे खोबरे वापरू शकता किंवा ओला नारळ वापरू शकता। मी इथे ओला नारळ वापरलेला आहे आणि ती भाजण्यासाठी थोडेसे तेल टाकलेले आहे। आता छान प्रकारे हे भाजून घेत आहे। खोबरे चांगले भाजले की त्याचा जो वास असतो किंवा जो फ्लेवर असतो तो भाजीमध्ये अप्रतिम येतो। जास्तही ब्राउन करायचे नाही, नाहीतर करपट लागते। आता हे मिक्सर जारमध्ये मी हे सगळं काढून घेतलेले आहे। तसेच मी आता मिक्सर जारमध्ये खूप सारा कोथिंबीर, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक टाकलेले आहे आणि याची मी पेस्ट बनवून घेणार आहे। आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी वापरा। आता याची पेस्ट बनवून तयार आहे। मी इथे लोखंडी कढईमध्ये बनवणार आहे, त्याच्यामध्ये खूप छान भाजी होते। इथे मी 3 चम्मच तेल टाकलेले आहे। जो आपण मिक्सर जारमध्ये बारीक केलेला जो मसाला होता तो याच्यामध्ये मी आता टाकणार आहे आणि हा मसाला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यावा। त्याचा कच्चापण निघून गेले पाहिजे, का तर याच्यामध्ये आपण लसूण अद्रक वापरलेले आहे, त्याचा कच्चापणा गेलेला पाहिजे, मग भाजी छान होती। छान प्रकारे हलवून घ्यावे। चांगल्या प्रकारे हलवून झाल्यानंतर याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करणार आहे। आता इथे मी लाल म्हणजे काळा मसाला ॲड केलेला आहे। सोलापुरी काळा मसाला 2 चमचे, मिर्च पावडर 1.5 चमचा आणि तसेच थोडीशी 1 चुटकी हळद चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। छान प्रकारे हे पहा मिक्स झालेलं आहे। साईडने ऑइल निघत आहे। याच्यामध्ये 2 चमचा धनिया पावडर, माझ्या टेस्टनुसार मी इथे मीठ ॲड केलेले आहे। तसेच इथे मी फिशचा मसाला आहे तो ॲड केलेला आहे। तुम्ही याच्या जागी चिकन मसाला पण ॲड करू शकता, तो फ्लेवरसाठी खूप छान आहे। आता ह्याला छान प्रकारे तेल सुटलेले आहे। मी याच्यात थोडे पाणी ॲड केलेले आहे। मसाला तेल सुटेपर्यंत मी शिजवून घेणार आहे। मग थोड्या वेळ झाकण ठेवून शिजवून घ्या। आता ओपन करून पहा, छान प्रकारे वरती तेल आलेले आहे, पण आणखी थोडा शिजू द्यायचा आहे। तेल पूर्ण सेपरेट झाले पाहिजे, अशा प्रकारे मसाला शिजवून घ्यायचा।
आता हे पहा छान प्रकारे मसाला शिजवून तयार आहे, तेल सेपरेट झालेले आहे. तर जे आपण साईडला काढून ठेवलेले होते एका डिशमध्ये फिश, त्याच्यामध्ये फिशचे म्हणजे फेसचा साईड होता, काही पीस होते ते आता याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे थोडेसे त्या मसाल्यामध्ये फ्राय झाले पाहिजेत इथपर्यंत ठेवायचे. जास्तीत जास्त 2 मिनिट ठेवू शकता. चांगल्या प्रकारे मसाला फ्राय झाला आहे. आता याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचे आहे. थंड पाणी वापरू नका, थंड पाणी वापरलेच तर व्यवस्थित करी होत नाही. याच्यासाठी मी इथे सांगते की गरम पाणी वापरा. येथे मी गरम पाणी वापरलेले आहे आणि मस्तपैकी हलवून घ्यायचे आहे. हे पहा आपला फिश करी तयार आहे. आता ह्याला उकळी यायला सुरुवात होणार आहे. थोडी थोडी आता उकळी यायला स्टार्ट होणार आहे. इथे मी माझ्या टेस्टनुसार मीठ टाकलेले, का तर आपण फिशला मीठ लावले होते, मसाल्यामध्ये मीठ वापरलेले होते, त्याच्यामुळं त्याच्यानुसारच तुम्ही मीठ इथे वापरा. हे पहा मसाल्याला उकळी आलेली आहे, भाजीला छान प्रकारे. आता फिश छान प्रकारे तयार झालेला आहे. जास्त शिजायला वेळ लागत नाही, लेटली 5 मिनटं ते 4 मिनटं लागतात. आता भाजी तयार झालेली आहे. इथे फिश करी एकदम व्यवस्थित गावरान पद्धतीने तयार आहे. आता धनिया व्यवस्थित पसरून घ्यावा. आपली इथं फिश करी तयार आहे. तर चला आता इथे फिश फ्राय करूया. तर मी इथे डोश्याचा तवा घेतलेला आहे. तुम्ही कोणताही नॉनस्टिक तवा घेऊ शकता. त्याच्यावर थोडे ऑइल टाका आणि जो मसाला लावून मॅरिनेट व्हायला आपण फिश ठेवलेली होती ते एक एक पीस करून पूर्ण तव्यावरती पसरून घ्या. व्यवस्थित प्रकारे पसरून घ्या आणि चांगल्या प्रकारे खालून फ्राय झाल्यानंतरच पलटा, नाहीतर ते चिटकते, तुटतेत, असे हो देऊ नका. त्याच्यासाठी चांगल्या प्रकारे खालून ब्राऊन झाले तरच चेंज करा आणि एका चिमट्याच्या साहाय्याने हे करा. वरून थोडेसे तेल टाका म्हणजे ते चिपकणार वगैरे नाही आहेत, शक्यतो चिपकत नाही आहेत. आता हे छान प्रकारे खालून ब्राऊन झालेले आहेत, त्यामुळे मी इथे पलटून घेत आहे. अशा प्रकारे सगळे फिश पलटून घ्यायचे. परत नंतरनं 5 मिनिट खालच्या साईडने भाजून द्यायचे. छान प्रकारे खालून फ्राय झाले की परत आणखी एकदा पलटायचे. असे करून सगळे फिश फ्राय करून घ्या. हे पहा मी आता इथे आणखी 5 मिनिटं सोडणार आहे. हे पहा आता माझे खालच्या साईडने फ्राय झालेले आहेत. जिथे जिथे तुम्हाला कच्चा वाटत असेल त्या साईडने ठेवा आणि चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्या. फिश थाळी खायला सगळ्यांना आवडते. माझी तर फेवरेट आहे आणि मी बनवते अप्रतिम अशी आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा. आता मी इथं ज्वारीची भाकरी, राईस म्हणजे भात आणि इथे भाजी, वाव, करी, फिश करी, अरे बापरे, माशाची भाजी खायला ना खूपच छान लागते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. आता मी इथे फिश फ्राय घेतलेले आहे. फिश फ्राय केले होते म्हणजेच मासा हा तळून घेतलेला होता. तसेच कांदा, लिंबू आणि आपली ही